प्रसाद शब्दाची व्याख्या करू. पहिलं, जी वस्तू तुम्हाला प्रसन्नतेनं जगण्याकरता सहकार्य करते ती वस्तू प्रसाद आहे. जी वस्तू तुम्हाला प्रसन्नतेनं जगण्याकरता सहकार्य करते, मदत करते, मार्गदर्शन करते, ती प्रत्येक वस्तू म्हणजे प्रसाद आहे. दुसरं, जी वस्तू तुम्हाला साधेपणानं राहायला शिकवते, मार्गदर्शन करते, ती प्रत्येक वस्तू म्हणजे प्रसाद आहे. आणि तिसरा शब्द आहे, तुम्ही कितीही मोठे झाले तरीही तुमच्यामधला दयाभाव, तुमच्यामधलं इतरांना सांभाळण्याची प्रवृत्ती म्हणजे दयाभाव, जी वस्तू, जे तत्त्वज्ञान कमी होऊ देत नाही ना, ती प्रत्येक वस्तू म्हणजे प्रसाद आहे. आणि हा काला आहे खरा. हा काला आम्हाला भेटावा. या काल्याची अपेक्षा इंद्र वगैरे लोक करतात. या काल्याची अपेक्षा ब्रह्मदेव करतात. ब्रह्मदेवालाही हे भेटलं नाही.